नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मिहीर मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता वहिनी, भावनेच्या भरामध्ये मी अजिबात हा लग्नाचा निर्णय घेतलेला नाही आहे. मी मनापासून तुला सांगतोय, हे लग्न मला करायचं आहे. तेव्हा मुक्ता म्हणत असते, पण मिहीर, अरे तू विचार कर ना, जेव्हा लग्न झाल्यानंतर कोमलला कळेल की ज्याच्याबरोबर आपलं लग्न झालंय तो आधीच्या प्रियसीला विसरू शकलेला नाही आहे. तू अजून बाहेर पडलायस का आपल्या मिहिकामधून? तेव्हा इकडे आता मिहीर म्हणत असतो की वहिनी, हे बघ, आता मिहिकाने मूव्ह ऑन केलेलं आहे ना, ती तिच्या आयुष्यामध्ये खुश आहे. मग मला सुद्धा आता माझ्या आयुष्याचा विचार करायला नको का? तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की ते अगदी बरोबर आहे. अरे पण कालपर्यंत तुझं मिहिकावरती प्रेम होतं, त्या तुझ्या जखमा अजूनही भरलेल्या नाही आहेत आणि नंतरला तू आता तेच करतोयस जे आधी कोमलबरोबर घडून गेले. तुला माहिती आहे कोमलला किती त्रास झाला होता. तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता आणि जर तिला नंतर कळलं की तू तिला बायकोची जागा देऊच शकणार नाही आहेस, तर मात्र ती हे सहन करू शकणार नाही आणि कदाचित आपली कोमल आपल्या हातातून निसटून जाईल. जर तू भावनेच्या भरात तिच्याबरोबर लग्न करशील आणि नंतर तिला बायकोचा अधिकार देऊ शकला नाहीस ना, तर मात्र आपल्या कोमलचं या सगळ्यातून बाहेर पडणं मुश्किल होईल. आता तिने स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा संपून जाईल. तेव्हा तुला काय करायचं आहे ते तू आत्ताच ठरव. घाई गडबडीमध्ये निर्णय घ्यायची गरज नाही आहे. तेव्हा मिहीर म्हणत असतो की वहिनी, हे बघ, मला आता मिहिकाचा विचार करायचा नाही आहे. ती मूव्ह ऑन झालेली आहे आणि तसंही त्या जुन्या जखमा आता माझ्या भरून गेल्यात. हे जे काही तुम्हाला दिसतंय ते वण आहेत आणि तसंही मिहिका आता प्रेग्नंट आहे. ती तिच्या आयुष्यामध्ये हर्षवर्धन बरोबर खुश आहे आणि त्याच्यामध्ये हर्षवर्धन खूपच जास्त पैसेवाला आहे ना, मग त्याच्यामध्ये अजून काय हवं आहे? तिला जे काही हवं आहे ते सगळं हर्षवर्धन तिला देतच असेल. तेव्हा इकडे मिहीर हे सगळं मनापासून मुक्ताला सांगत असतो की तिने भावनेच्या भरात हा विचार केलेला नाही आहे, तर त्याने स्वतःच्या मनाने या लग्नासाठी होकार दिलेला आहे. त्यानंतर मिहिका घर सोडून जायला निघालेली असते, कारण तिला असं वाटत असतं की आता या माणसाने मला फसवण्याचं काम केलं होतं. याने माझ्याबरोबर काही केलंच नव्हतं. माझी इज्जत जाईल, माझ्या कुटुंबाची इज्जत जाईल, म्हणून मी याच्याबरोबर लग्न करून इथे आले. पण या माणसाबरोबर माझं काही नातं नाही आहे आणि हे घर सोडून मी जाणार आहे. हर्षवर्धन म्हणतो, तुला काय वाटलं आता तुला सत्य कळलंय तर मी तुला इथून जाऊन देईन आणि तू लगेच मला सोडून जाशील का? तू इथून गेल्यानंतर मी काय इथे टाळ्या वाजवत बसू? तेव्हा इथे मिहिका म्हणते, तुझं आणि माझं काही नातं नाही आहे, कळलं ना? तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की तुझं आणि माझं नातं कसं नाही आहे? तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा. त्याच्यामुळे माझं घर सोडून तू कुठेच जाऊ शकत नाही, कळलं का? इथेच राहायचं माझ्याबरोबर. तेव्हा इथे मिहिका म्हणत असते की अजिबात नाही. नवरा बायकोचं नातं काय असतं तुला कळतंय का? अरे नवरा म्हणजे बायकोची रिस्पेक्ट करतो, तिला काय हवं नको ते देतो, तिला प्रेम देतो, तिचा आदर करतो आणि तिच्यावरून भरभरून प्रेम करतो. यातलं तुला काय येतं रे? तुला फक्त जबरदस्ती करता येते, माणसाचा अपमान करता येतो, त्याला मारता येतं. यापेक्षा दुसरं काय करतोस तू? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं एक खरं रूप मला कळल्यानंतर मी गप्प बसणार नाही आहे. अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगेन की या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले आणि इथे मी राहणार नाही. आता मी फक्त माझ्या मिहीरबरोबर लग्न करणार, तुझ्याबरोबर नाही राहणार मी. तेव्हा मिहीर म्हणत असतो की वहिनी, हे बघ, मी जेव्हा भेटलो होतो ना मिहिकाला, तेव्हा तिने मला सांगितलं की ती प्रेग्नंट आहे म्हणून. मग आता ती तिच्या आयुष्यामध्ये जर पुढे गेले तर मी का नको ना माझ्या आयुष्याचा विचार करू? आणि हे बघ वहिनी, मी कुठलाही विचार असा जबरदस्तीने घेतलेला नाही आहे. मला मनापासून असं वाटलं आणि मगाशी आपली स्वातीताईसुद्धा म्हणाली ना, ती काय म्हणाली की जर वाईट पार्टनरच्या आठवणी पुसून काढायच्या असतील ना, तर कुणीतरी चांगला पार्टनर आयुष्यामध्ये यायला हवा आणि मलासुद्धा तेच हवं आहे ना. जर आपल्या कोमलच्या आयुष्यामध्ये वाईट पार्टनर आला होता, तर त्याची जागा भरून काढायला कुणीतरी चांगला पार्टनर तिच्या आयुष्यामध्ये हवायच ना. मग आता जर माझ्या आयुष्यामध्ये पार्टनर नाही आहे आणि कोमलसारखी मुलगी जर माझ्या आयुष्यामध्ये येणार असेल, तर काय हरकत आहे? त्याच्या आधी मुक्ता म्हणालेली असते की तुम्ही लहानाचे मोठे एकत्र झालात, कधी तिच्याकडे त्या नजरेने बघितलंच नाहीस, तर लग्न का करतोयस? तेव्हा इथे आता मिहीर म्हणत असतो की त्यावेळेला ती परिस्थिती निर्माण झाली नव्हती, पण आता झाली आहे ना.
कोमलच्या आयुष्यामध्ये सुद्धा तेच घडलंय जे माझ्या आयुष्यामध्ये घडलंय. त्याच्यामुळे आम्ही दोघेजण जर एकत्र आलो तर आम्ही एकमेकांचं दुःख दूर करू शकतो. आणि तसंही मी काय झालो, कोमल काय झाली, स्वातीताई काय झाली, आम्ही तिघेजण आमच्या आयुष्यातून बाहेर पडण्याचा विचार करतच नाही. म्हणून आम्ही तिघेही तिथेच आहोत. आता तूच बघ ना वहिनी, तुझं आणि दादूचं नातं हे तुम्ही लग्न केलं होतं सहीसाठी, पण आता तुमचं त्या पलीकडे सुद्धा नातं निर्माण झालंय ना. मग जर तुमच्या दोघांचं नातं एवढं छान गोड निर्माण होऊ शकतं तर माझं आणि कोमलचं का नाही? आणि वहिनी, मी तुला प्रॉमिस करतोय, मी कोमलची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. कोमलला मी कधीही अंतर देणार नाही. तिचा हात मी कधीही सोडणार नाही, मी तुला प्रॉमिस करतो. तेव्हा मुक्ताला हे सगळं ऐकून खूप छान वाटतं. आणि मिहीर गेल्यानंतर मुक्ता म्हणत असते की मिहू प्रेग्नेंट आहे, तिने मला सांगितलं पण नाही. फोन करू का मी तिला? तेव्हा इकडे आता हर्षवर्धन म्हणत असतो, काय तुला त्या मिहीरबरोबर लग्न करायचं आहे? मी तुला करू देईन तेव्हा ना. आपलं लग्न झालं हे विसरू नकोस. खरं कळलं तशी चालली लगेच घर सोडून. मी तुला जाऊ देणार नाही आहे, कळलं ना. इथेच माझ्याबरोबर राहायचं, चल माझ्याबरोबर, असं म्हणतो हर्षवर्धन. तिचा हात पकडून जबरदस्तीने तिला रूममध्ये ढकलून देतो आणि बाहेरून आता कडी लावून घेतो. तेव्हा इथे मिहिका म्हणत असते की हर्षवर्धन, मला जाऊ दे प्लीज, मला जाऊ दे, माझ्या मिहीरकडे मला जाऊ दे. मला तुझ्याबरोबर इथे नाही राहायचं आहे. तुझ्यामुळे मी माझ्या घरच्या लोकांना दुःख दिलं, मी माझ्या मिहीरला सोडलं, त्याला दुःख दिलं. आता मला माझ्या आईकडे, माझ्या मिहीरकडे जायचं आहे. ताई, मुक्ता ताई, असं म्हणून ती रडत असते. आणि तेवढ्यातच फोन आलेला असतो, तो म्हणजे मुक्ताचा. मुक्ता तिच्याबरोबर फोनवरती बोलत असते. तेव्हा ती म्हणते की मिहिका कशी आहेस? तेव्हा मिहिका म्हणते, ताई मी बरी आहे, तू कशी आहेस? आणि घरी सगळे बरे आहेत ना? तेव्हा मुक्ता म्हणते, हो सगळे ठीक आहेत. मिहू, तू प्रेग्नेंट आहेस का? सांग ना मला. तेव्हा मिहिका म्हणते, हो ताई मी प्रेग्नेंट आहे, तुला कुणी सांगितलं? तेव्हा मुक्ता म्हणते, ते महत्त्वाचं नाही आहे, तू प्रेग्नेंट आहेस का? तू हर्षवर्धनच्या बाळाची आई होणार आहेस. तेव्हा मिहिका म्हणत असते, ताई सॉरी, मी तुला हे सांगणारच होते, कधीपासून ही गोष्ट मला तुला सांगायचीच होती. ताई, हे बाळ आहे ना हर्षवर्धनचं नाही आहे, हे बाळ माझं आणि मिहीरचं आहे. ताई मी खरं सांगते तुला, हे बाळ माझं आणि मिहीरचं आहे. तेव्हा इकडे आता सगळं मिहिका खरं खरं सांगत असते. ती म्हणते की मला आधीपासून ही गोष्ट तुला सांगायची होती, पण सांगताच आली नाही. मी उगाच या हर्षवर्धन बरोबर लग्न केलं. आणि असं बोलत असताना इकडे मुक्ता आता हॅलो हॅलो करत असते. कारण मिहिका जे काही बोललेली असते ते मुक्ताने ऐकलेलंच नसतं, मुक्ताला आवाजच जात नाही. तेव्हा इकडे मिहिका म्हणते, माझा फोन आत्ता स्विच ऑफ व्हायचा होता, का फोन स्विच ऑफ झाला? एकदाचं ताईला खरं कळलं असतं तर बरं झालं असतं, निदान तिने तरी माझी मदत केली असती, असं मिहिका म्हणत असते. तरी ते मिहिकाला आता आठवण आलेली असते. नाहीतर त्यावेळेला तिने प्रेक्षकांनो मिहीरचा जरासुद्धा विचार केला नव्हता. जरी काही होतं तरीसुद्धा एकदा मिहीरबरोबर बोलली असती तर कितीतरी गैरसमज दूर झाले असते. पण नाही, तिला तर त्यावेळेला तिच्या कुटुंबाची इज्जत तिच्या प्रेमापेक्षाही खूप मोठी वाटत होती. त्यानंतरला सागर छान तयार झालेला असतो. तेव्हा तिथे मिहीरसुद्धा छान तयार होऊन आलेला असतो. तेव्हा इकडे सागर म्हणतो की हे काय मिहीर, अरे ऑफिसला आल्यासारखा तयार होऊन का आलायस? आज तुझं लग्न आहे ना? तेव्हा मिहीर म्हणतो की हो लग्न तर आहे, पण अरे रजिस्टर मॅरेजच आहे ना, म्हणून असा तयार होऊन आलो आहे. तेव्हा सागर म्हणतो, हां मग काय झालं? अरे पण लग्न आहे ना, मग चांगलं तयार व्हायला नको का? असं कुणी येतं का? तेव्हा मिहीर म्हणतो, हो ना, ते पण स्वतःच्याच लग्नामध्ये. तेव्हा सागर म्हणतो, आणि काय, अरे चांगलं तयार होऊन यायचं, नवरी मुलगी बघून खुश व्हायला हवी आहे ना. की खरोखर मनापासून बोलला आहेस ना, की आपलं मनाच्या वरती बोलला आहेस? खरं सांग मला, मनापासून हो बोलला आहेस ना? तेव्हा मिहीर म्हणतो, हो दादूस हो, अरे खरं सांगतोय, मनापासूनच बोललो आहे. तेव्हा सागर म्हणतो, हां मग ठीक आहे, नाहीतर असं उगाच भावनेच्या भरात बोलू नकोस हां, खरं मला तू सांगू शकतोस. तेव्हा मिहीर म्हणतो, नाही दादूस, मी मनापासून बोललो आहे. तेव्हा सागर म्हणतो, ठीक आहे, मग हे बघ, मी काही तुमच्या लग्नासाठी इथे कुर्ते ऑर्डर करून ठेवले होते, कोमलच्या लग्नासाठी. त्याच्यामुळे आता ते कुर्ते राहिले होते ना, नवीन कोरे तसेच आहेत. आणि हे बघ, आता मी इथे कुर्ते सगळे काढून बाहेर ठेवतोय, तुला यातला कुठला कुर्ता आवडतोय ते बघ आणि तो घाल आणि छान तयार हो. तेव्हा इथे सागर म्हणतो की आता ही परिस्थिती आहे तुझी, लग्न झाल्यानंतर सगळं काही ठीक होईल. बघ कुठला कुर्ता आवडतोय तुला तो आता घाल, हा कसा आहे सांग बरं. तेव्हा मिहीर म्हणतो, हां ठीक आहे. सागर म्हणतो, ठीक आहे, दुसरा दाखवू का तुला कुठला? तेव्हा इथे मिहीर म्हणतो, नाही नाही, हा चांगला आहे, हा राहू दे. तेव्हा इकडे सागर आता त्याच्यासाठी चेनसुद्धा आणून देतो आणि म्हणतो, हे घे, ही चेन पण घाल. तेव्हा मिहीर म्हणतो, दादू सारे कशाला? तेव्हा सागर म्हणतो, नाही नाही, घालायचं, आज नवरदेव आहेस ना तू, चांगलं दिसायला नको का?
तो म्हणतो की हे बघ, एकदा लग्न झालं ना की सगळं काही ठीक होईल. तुझी बायको घरी आली ना की तुला कुठले कपडे घालायचेत कुठले नाही सगळं ती सांगेल. आता मुक्ताच बघ, ज्या ते सांगतात तेच कपडे मी घालतो. इस्त्री करून इथे ठेवून देतात कडक, मी फक्त घालायचं काम करतो. त्यानंतरला इथे आता सागर म्हणत असतो की चल लवकर तयार हो. तेव्हा इथे मिहीर म्हणत असतो की मी तर तयार होतोय, पण नवरी मुलगी वेळेत तयार होईल ना? तेव्हा दोघे हसायला लागतात. तर इथे कोमल खूप छान तयार झालेली असते. तिला स्वातीने खूप छान तयार केलेलं असतं. ती म्हणत असते, "बघ, कशी चापून-चुपून साडी नेसवली ना तुला, एकदम छान." तेव्हा इकडे आता स्वाती म्हणत असते, "कोमल, तू खुश तर आहेस ना बाळा? मनापासून होकार दिलायस ना?" तेव्हा इकडे कोमल म्हणत असते, की "मी तर खुश आहे गं, माझं सोड. पण मिहीर खुश असेल ना? त्याने मनापासून होकार दिला असेल ना? की उगाच माझ्यावरती दया दाखवायची होती, म्हणून तर त्याने होकार दिला नसेल लग्नाला?" तेव्हा स्वाती म्हणते, "हे बघ, तू असा कुठलाही विचार करू नकोस आता. माझं मिहीरबरोबर बोलणं झालंय. त्याने मला सांगितलंय, त्याने कुठलाही निर्णय असा भावनेच्या भरात किंवा जबरदस्तीने घेतलेला नाहीये. त्याला कुणी आपण विचारलं तरी होतं का? तो स्वतःहून म्हणाला ना, की त्याला लग्न करायचं आहे म्हणून कोमलबरोबर. जर तुमच्या सगळ्यांचा होकार असेल तर आणि कोमलचा होकार असेल तर, असं तो म्हणाला. मग तू का एवढा विचार करतेस? त्याने जबरदस्तीने होकार दिलेला नाहीये. आधी ही गोष्ट तू मनातून काढून टाक." तेव्हा इकडे मुक्ता आणि इंद्रा दोघीजणी रूममध्ये आलेले असतात. तेव्हा दोघीजणी खूप कौतुक करतात कोमलचं. कारण कोमल खूप छान दिसत असते. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, "कोमल, किती सुंदर दिसतेस तू." तेव्हा इकडे इंद्रा म्हणत असते, "नाहीतर काय, माझी मांदेली किती सुंदर दिसते. खूपच सुंदर, कुणाची दृष्ट नको लागायला." तेव्हा मुक्ता म्हणत असते, की "आज आपल्या कोमलचं लग्न आहे. आज मी खूप धमाल करणार आहे. आज मला हवं तेवढं मी खाणार आहे आणि आज मी एन्जॉय करणार आहे, खूप नटणार आहे आणि कोमलचं लग्न खूपच जास्त धमालमध्ये एन्जॉय करणार आहे." तेव्हा इकडे सगळेजण म्हणतात, की "अगदी बरोबर. आपल्या कोमलचं लग्न आहे, मग एन्जॉय तर झालंच पाहिजे." त्यानंतर इकडे आता इंद्रा म्हणत असते, की "मुक्ता, अगं ते आणलेस ते दे कोमलला." तेव्हा मुक्ता म्हणते, "हो मम्मी, देते ना." आणि इथे मुक्ता म्हणत असते, की "कोमल, हे बघ, तुझ्या दादूसने तुझ्यासाठी काय आणले? हार आणलाय तुझ्यासाठी." तेव्हा कोमल म्हणते, "वॉव! वहिनी खूपच सुंदर आहे गं. मला तर खूप आवडला." तेव्हा इकडे स्वाती म्हणत असते, की "अरे वाह! खरंच खूप छान आहे." त्यानंतरला इथे आता मुक्ता स्वतःच्या हाताने कोमलच्या गळ्यामध्ये तो हार घालते. तेव्हा मुक्ता म्हणत असते, "किती सुंदर दिसतेस तू कोमल. खूप छान दिसतोय तुला हा हार." तेव्हा इकडे इंद्रा म्हणत असते, की "मुक्ता, हे घे. आता हा हारसुद्धा कोमलला दे आणि तिच्या गळ्यामध्ये घाल." तेव्हा इथे हा हार दिलेला असतो, तो इंद्राने दिलेला असतो. तेव्हा कोमल म्हणत असते, की "मम्मी, अगं हा हार तर तुझा आहे ना?" तेव्हा कोमल म्हणते, की "हा हार तुझा असताना मला का देतेस?" इंद्रा म्हणत असते, की "बाळा कोमल, अगं आता ही आई काय तुला म्हातारी, तुला कायमची पुरणार आहे का? तुला आयुष्यभरासाठी नाही पुरणार आहे. तेव्हा माझी आठवण म्हणून हा हार मी तुला देते. मी आधीच ठरवलं होतं, की माझा एक-एक दागिना म्हणजे माझ्या सुनेला, मुक्ताला, त्याचबरोबर आपल्या सईला, तुला आणि स्वातीला सगळ्यांना माझा एक-एक दागिना मला द्यायचा आहे. माझी आठवण म्हणून. या हारातून तुला आईची आठवण जाणवत राहील. तुला आईची माया ही मिळत राहील." तेव्हा इकडे आता सगळेजण खूपच जास्त इमोशनल होतात. मुक्ताच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं. आता कोमलचं लग्न असल्यामुळे, म्हणजे कुठल्याही मुलीचं लग्न असल्यामुळे घरातले सगळेजण भावुक तर होतातच. तेव्हा इथे आता कोमलसुद्धा तयार तर झालेली असते. एक हार मुक्ताने दिलेला म्हणजे सागरने आणलेला तिच्यासाठी आणि एक हार आपल्या आईचा म्हणजे इंद्राने दिलेला. हे 2च हार तिने घातलेले असतात. पण त्याच्यामध्ये ही कोमल खूपच जास्त सुंदर दिसत असते. त्यामुळे इथे स्वाती म्हणत असते, की "अरे वाह! कुणीतरी खूपच जास्त सुंदर दिसतंय." तेव्हा स्वाती म्हणत असते, की "कोमल, अगं लवकर इकडे ये. अजून खूप तयारी बाकी आहे. अजून नटायचं आहे खूप तुला." तेव्हा इथे आता कोमल तयार होऊन बाहेर आलेली असते. तर रजिस्ट्रेशन मॅरेज असल्यामुळे वकील घरीच आलेले असतात रजिस्टर घेऊन. तेव्हा इंद्रा म्हणत असते, की "माझी चिंबोरी, माझी मांदेली खूपच सुंदर दिसते." त्यामुळे इथे आता सगळेजण तिचं कौतुक करत असतात. तर इथे कोमल आलेली असते, पण इथे वकील विचारत असतात, की "नवरदेव मुलगा कुठे आहे?" सागर म्हणत असतो, की "आला, आला. नवरदेव मुलगासुद्धा आलेला आहे." तर इथे मिहीर आणि कोमल आता बरोबरीने उभे राहिलेले असतात आणि ते सोबत खूपच जास्त सुंदरसुद्धा दिसत असतात. तर इथे सागर आणि मुक्ता दोघेजण खूप इमोशनल झालेले असतात. कारण फायनली इथे आता मिहीरचं आणि कोमलचं लग्न होत असतं.
तेव्हा इंद्रा त्या दोघांकडे बघते आणि म्हणते, अरे चला आता पुढे आपल्याला यांचं लग्नसुद्धा करायचं आहे. लग्न कुणाचं आहे आणि रोमांस कुणाचा चालला आहे, असं इंद्रा सागर आणि मुक्ता दोघांना म्हणत असते. त्यानंतरला आता रजिस्टरमध्ये नाव रजिस्टर करायचं असतं. तेव्हा वकील मिहीरला आधी आपलं नाव रजिस्टर करायला सांगतात. मिहीर रजिस्टरवरती साईन करतो. त्याच्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात. नंतर कोमलला आपलं नाव रजिस्टर करायला सांगतात. तेव्हा कोमल आपल्या भावाकडे सागरकडे बघते. तेव्हा सागर तिला होकार देतो आणि मान हलवल्यानंतरच ती त्या रजिस्टरवरती साईन करते. तर इकडे मोठ्या भावाबद्दलचा जो काही रिस्पेक्ट तिच्या मनामध्ये आहे तो इथे आपल्याला प्रेक्षकांना दिसून येतो. त्याचबरोबर तिथे कोमलने साईन केल्यानंतर आता जे लोक आजूबाजूला असतात त्यांनीसुद्धा साईन करायचे असते. मग तिथे सागर आणि मुक्ता असतात, ते विटनेस म्हणून त्या रजिस्ट्रेशनवरती साईन करतात. त्याचबरोबर स्वाती आणि लकी हे लोकंसुद्धा असतात. तर इथे आता एकमेकांना हार घालायला सांगतात. तेव्हा मिहीर आणि कोमल दोघेजणं एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. सगळेजणं खूप जास्त खुश होतात. तर इथे एवढा छान मुलगा घरामध्ये असताना आपल्या मुलीला एवढं मोठं दुःख सहन करावं लागलं, याची आता खंतसुद्धा इंद्राला खूपच जास्त वाटत असते. त्यानंतरला एकमेकांनी हार घातल्यानंतर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. मनातून कोमल आणि मिहीर दोघेही खुश असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सावनी म्हणत असते की त्या कोली कुटुंबाने खूपच जास्त त्रास दिला आम्हाला. म्हणजे मला तर घरातून बाहेर काढलं, पण त्यांच्या आजारी मुलीला माझ्या भावाच्या गळ्यामध्ये बांधले. या कोळी कुटुंबाला मी अजिबात सोडणार नाही आहे, कधीच माफ नाही करणार, या सगळ्याचा बदला घेणार, असं सावनी म्हणत असते. तर इथे मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, आपल्या सईची अशी इच्छा आहे की तिच्या वाढदिवसाला इथे तिचा भाऊ आदित्यसुद्धा तिला हवा आहे. मग आता तिची इच्छा आहे तर आपण आपल्या सईची इच्छा पूर्ण केली पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा सागर म्हणतो की मलासुद्धा तेच वाटतं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, ठीक आहे, मी आपल्या आदित्यला आता सईच्या वाढदिवसाला इथे घेऊन येणार. त्यासाठी मी तिला इन्व्हिटेशन द्यायलासुद्धा जाते. तेव्हा इथे मुक्ता आलेली असते. मुक्ता म्हणत असते की सावनी, आदित्य कुठे आहे? आदित्यला मी सईच्या वाढदिवसासाठी इन्व्हाइट करायला आली आहे. तेव्हा सावनी म्हणते, अच्छा, म्हणजे तू आदित्यला इन्व्हाइट करायला आली आहेस का? तुला काय वाटलं मी लगेच आदित्यला पाठवून देईन का? अजिबात नाही, मी आदित्यला पाठवणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इकडे सावनी म्हणत असते की आता तुला मी इथून जायला सांगते आणि जर नाही गेलीस ना तर सिक्युरिटीला बोलवेन आणि धक्के मारून इथून बाहेर काढेन. चालेल तुला?